मी पाहिलेला आहे हाऊसफुलचा 5वा पार्ट, रिटन अँड प्रोड्युस्ड बाय साजिद नडियाडवाला, डायरेक्ट बाय तरुण मानसुखानी. स्टार कास्ट आहे अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपडे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, पुन्हा चंकी पांडे, नंतर आणखी संजय दत्त, अरे बाप आहे, जॅकलिन फर्नांडिस, नरगिस फाकरी, नंतर सोनम बाजवा अँड एटसेट्रा. बापरे, स्टार कास्ट आहे का काय. सो साजिद नडियाडवाला म्हणल्यावर हाऊसफुलची हीच काहीतरी खासियत आहे की हाऊसफुल 1 पासूनच ते असं एकदम जास्तीत जास्त स्टार कास्ट असते त्यांच्या मूवीमध्ये. फ्रँचायझी व्हेरी सक्सेसफुल फ्रँचायझी, व्हेरी सक्सेसफुल कॉमेडी फ्रँचायझी. आणि आता हाऊसफुल 5वा पार्ट रिलीज झालेला आहे. तर कसा वाटला मला हाऊसफुल 5वा पार्ट हे आज डिस्कस करणार आहात आपण. मूवीची स्टोरी अशी काय की एक श्रीमंत माणूस असतो, त्याचा म्हणजे नॅचरल डेथ होते आणि तो एक व्हिडिओ ठेवून गेलेला असतो की त्याच्यानंतर त्याची सर्व प्रॉपर्टी त्याच्या जॉली नावाच्या मुलाला देण्यात यावी. पण त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी तीन जॉली येतात आणि क्लेम करतात की आम्ही जॉली आहेत. त्यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन अँड रितेश देशमुख हे तिघजण क्लेम करतात की आम्ही जॉली आहात म्हणून. आणि त्यात एक मर्डर होतो आणि पुन्हा बाकीच्यांना सगळ्यांना कळतं की तिघजण पण ते जॉली नाहीये आणि आता त्या मर्डरचा आरोप या तिघांवर आहे. तर हीच मर्डर मिस्ट्री आपल्याला कॉमेडीचा तडका लावून दाखवलेला आहे. तर मूवीमध्ये मला एक खराबी वाटली म्हणजे की मूवी असं प्रमोट करत आहे की फॅमिली फ्रेंडली आहे, फॅमिली कॉमेडी मूवी आहे असं प्रमोट करत आहे मूवी. पण खरं सांगायचं म्हणजे बिलकुल पण फॅमिली कॉमेडी नाही, फॅमिली फ्रेंडली मूवी नाहीये. कारण मूवी खूप अडल्ट कॉमेडी आहे, खूप अडल्ट जोक्स आहेत आणि वुमनला काही जास्तच ऑब्जेक्टिफाईंग केलेलं आहे. पहिल्यांदा झालं असेल की एका मूवीचे 2 क्लायमॅक्स आहेत आणि 2 क्लायमॅक्स एकदाच रन केलेले आहेत थिएटरमध्ये, क्लायमॅक्स ए अँड क्लायमॅक्स बी म्हणून. मला वाटत होतं की याची काही गरज नव्हती कारण मी दोन्ही क्लायमॅक्स ए अँड बी बघितलं, जास्त काही फारसा फरक नाहीये. फक्त जे शेवटला किलर्स आहेत ते फक्त चेंज केले, दुसरा काहीही फरक नाहीये ए अँड बी मध्ये. मूवीमध्ये सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची कॉमेडी. या दोघांची जोडी आपण जेव्हा स्क्रीनवर बघतात ना, खरं ऑटोमॅटिक हसू येतं. ते नॉस्टॅल्जिया एकदम वाटतं. म्हणजे रितेश देशमुख आणि अक्षय कुमारला आपण कॉमेडी करताना लहानपणीपासून बघत आलेला आहे. ते कधीच बोरच होत नाही त्या दोघांना स्क्रीनवर एक सोबत बघितलं की. आणि ते खरंच त्या दोघांना बघायला खूप मजा येते. श्रेयस तळपदेचा पण थोडा म्हणजे जास्त काही फारसा रोल नाही, पण त्यांची पण ऍक्टिंग छान आहे. ते पण काही सीन्स आहेत पण ते पण तुम्हाला असं हसून जातात थोडं, म्हणजे स्मित हास्य तर आणतात चेहऱ्यावर. बाकीचे दुसरे जे पण ऍक्टर्स होते त्यांची कॉमेडी तर खूप फोर्सफुल वाटत होती, जसं की जॅकी श्रॉफ अँड संजय दत्त, पुन्हा ती सोनम बाजवा, जॅकलिन, नंतर ती नरगिस फाकरी अँड दॅट ऑल, म्हणजे त्यांची खूप फोर्सफुल ऍक्टिंग वाटत होती. नंतर आपल्याला पहिल्यांदा जॉनी लिव्हर यांची ऍक्टिंग मला फोर्सफुल वाटली, खरं सांगतो ते. आणि नाना पाटेकर यांचा रोल तर एक कॅमिओ मध्ये तुम्ही धरून चला, ते फक्त शेवटला येतात. आणि नाना पाटेकरचा रोल तर असा आहे जसं की त्यांना असं आपल्याला वाटतं की ते एकदम रिअल लाईफ मध्ये त्यांचं स्वतःचं कॅरेक्टर दिलं, तोच सिरियसपणा वगैरे त्यांचं पण ठीकठाकच रोल होता. आता एवढंच सांगेल की मूवी तर एंटरटेनिंग आहे, पण जर लॉजिक वगैरे नाही लावलं तर. आणि हाऊसफुलच्या कोणत्याच फ्रँचायझीला लॉजिक लावणं हे एकदम क्राईम आहे. मूवी इज अ वन टाइम वॉचेबल मूवी विथ युअर फ्रेंड्स. जाता ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय. बघत राहा.